नमस्कार. जानकी खूपच चिडलेली असते. जानकी ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या आता खरंच बस. आतापर्यंत खूप काही सहन केलं पण आता नाही हा. आता मात्र गोष्टी हाताबाहेर होत चालल्यात. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, जानकी काय करणार आहेस तू? त्यावेळेला जानकी बोलते, दिसेलच मी आता काय करणार आहे ते. आणि जानकी थेट शर्वरीच्या रूम मध्ये जाते. त्यावेळेला शर्वरी राहुलच्या मिठीमध्ये असते. ते बघून जानकी बोलते, शर्वरी वंश. त्यावेळेला शर्वरीला खूपच राग आलेला असतो. शर्वरी बोलते, जानकी वहिनी तुला समजत नाही का? तू अशी कशी आलीस माझ्या रूम मध्ये? तेव्हा लगेच जानकी बोलते, बस झाली तुमची नाटकं. नाटकं बंद करा शर्वरी वंश. तुम्ही काय वागताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? अहो जरा तरी कधीतरी विचार करून वागत जा. किती फसवणार आहात तुम्ही आम्हाला. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, जानकी वहिनी काय झालंय? अगं का अशी वागतेस तू? खरंच तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाहीये मला. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, आता तुम्हाला अर्थ समजेल. आता तुम्ही फक्त तयार राहा. तेव्हा शर्वरी बोलते, बस झाला जानकी वहिनी. काय चाललंय तुझं? अगं तू अशी कशी माझ्या बेडरूम मध्ये आलीस? तेव्हा जानकी शर्वरीच्या सटकन अशी कानाखाली मारते. त्यावेळेला राहुल बोलतो, एक मिनिट. तुम्ही शर्वरीच्या अशी कशी काय कानाखाली मारली? हे तुम्ही चांगलं केलं नाही. त्यावेळेला लगेच जानकी उलट्या हाताची सनसनीत कानाखाली राहुलच्या मारते आणि थेट शर्वरीचा हात धरत तिला फरफटत बाहेर घेऊन येते आणि जोरामध्ये ढकलून देते. त्यावेळेला राहुल मोठ्याने ओरडतो, सगळ्यांनी खाली या. जानकी वहिनीचं काय चाललंय ना ते सर्वांनी बघा. त्यावेळेला सगळेजण आलेले असतात. खाली पडलेल्या शर्वरीला बघून ऋषिकेश मोठ्याने जानकीवरती आवाज चढवतो. त्यावेळेला जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश शांत राहा. ऋषिकेश मी जे काही करते ना ते योग्य करतेय. तुम्हाला त्या गोष्टी कळत नाहीयेत ऋषिकेश, प्लीज स्वतःला शांत करा. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी काय चाललंय तुझं? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाहीये जानकी. जानकी तू असं कसं काय वागू शकतेस? त्यावेळेला जानकी बोलते, खरं सांगू, मलाच तुमचं वागणं कळत नाहीये ऋषिकेश. ऋषिकेश तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना? मग मी जे काही करते ना ते अगदी योग्य करते. माझ्यावरती विश्वास ठेवा ऋषिकेश. तेव्हा सुमित्रा बोलते, जानकी जानकी अगं का अशी वागतेस तू? तेव्हा मात्र शर्वरी रडायला लागते आणि म्हणते, बस झालं आता. आम्हाला ना इथे राहायचंच नाहीये. आम्ही इथून निघूनच जातो. कारण जानकी वहिनीचं ना हे रोजचं झालंय. काल परवा तर जानकी वहिनी आमच्या बाजूने होती आणि आज असं तिने मला फरफटत बाहेर आणलं. आता मात्र नाही. आता मात्र मी शांत नाही बसणार. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, शर्वरी तुझी नाटकं आहेत ना ती बंद कर. आणि तुझी हीच नाटकं जानकीच्या लक्षात आलेत म्हणून जानकी तुझ्याशी असं वागतीये. त्यावेळेला लगेच सारंग बोलतो, ऐश्वर्या तुम्ही तर शांतच बसा. तुम्हाला तर शरयूताईचं कोणतंच वागणं पटलेलं नाही. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, सारंग उगाच नको ते बोलू नका तुम्ही. सारंग मी जे काही बोलते ना ते अगदी योग्य बोलतीये. तुम्ही प्लीज माझ्यावरती जरा विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला स्वतःच तेच खरं करू नका सारंग. त्यावेळेला सारंग बोलतो, ऐश्वर्या आता तुम्ही जरा शांत राहाल का? त्यावेळेला जानकी बोलते, सारंग भाऊजी ऐश्वर्याला तुम्ही आता शांत कराल पण नंतर काय? सारंग भाऊजी तुम्हीच विचार करा. तुम्ही काय वागताय ते. तुमच्या वागण्याचा काहीही अर्थ नाहीये. त्यावेळेला लगेच मोठ्यानी सारंग बोलतो, जानकी वहिनी तू सुद्धा ऐश्वर्यांच्या बोलण्यामध्ये आलीस. त्यावेळेला सुमित्रा बोलते, जानकी अगं का? माझ्या मुलीचं सुख तुला पाहवत नाहीये का? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, आई मला आपल्या घरातली सगळी माणसं खुशच पाहिजेत. पण जिने आपलं सुख हिरावून घेतलं त्या मुलीला आपण आपल्याच घरात ठेवायची? तिला सहजासहजी आपण एवढं सोडून द्यायचं? तेव्हा मात्र शर्वरी बोलते, का का वहिनी तू माझ्यावरतीच टपलेस? वहिनी असं वागून तुला काय मिळतंय? त्यावेळेला अवंतिका बोलते, शर्वरी वंश आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवलेला पण तुम्ही काय केलं? तुम्ही आमचा विश्वासघात केलात आणि या गोष्टीसाठी मात्र मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही.
आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, हे बघ जानकी, जे काही आहे ना ते स्पष्टपणे बोल. जानकी, खरंच तुझ्या बोलण्याचा अर्थच लागत नाही मला. काय करावं तेच समजत नाहीये. जानकी बोल, स्पष्टपणे बोल. तेव्हा जानकी बोलते, ऋषिकेश, आता मी स्पष्टच बोलते. ऋषिकेश, शर्वरी वंशनी आपला विश्वासघात केलाय. शर्वरी वंशनीच नानाचा खून केलाय. तेव्हा सुमित्रा जानकीवरती हात उचलायला जाते. त्याच वेळेला ऐश्वर्या सुमित्राचा हात धरत म्हणते, हे बघा आई, जे सत्य आहे ना ते मान्य करा, कारण शर्वरीनेच नानांना मारलंय. तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो. सुमित्रा लगेच बोलते, काय चाललंय तुमचं? माझी मुलगी म्हणजे तुम्हाला काहीही वाटलं का? तुम्ही तिच्याबद्दल काहीही बोलताय. त्यावेळेला जानकी बोलते, आई तुम्हीच विचार करा. अहो, मी जर का काही गोष्टी बोलत असेल तर त्यामागे पुरावे आहेत आणि तुम्ही उगाचच अर्थाचा अनर्थ करू नका. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी, तू शर्वरीवरती खूप मोठा आरोप करतेस. त्यावेळेला शर्वरी रडायला लागते आणि म्हणते, जाऊ देत ना दादा, कशाला उगाच तू तिला अडवतोस? नाही जानकी वहिनी, तुला जो आरोप करायचा आहे ना तो कर. मी माझ्या नानांना मारलं? अगं काय बोलतेस तू? मी कशी माझ्या नानांना मारेन? माझ्या नानांना मारण्याआधी मी माझ्या स्वतःचा जीव घेईन. अगं असा विचार सुद्धा माझ्या मनाला शिवला नाही ग. तू असं कसं काय बोलू शकतेस? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, उगाच नाटकं करू नकोस हा. बंद कर तुझी ही नाटकं. आम्हाला सगळं काही समजतं. काही समजत नाही अशातला भागच नाहीये. त्यावेळेला शर्वरी बोलते, बस जानकी वहिनी, हे तुझ्या मनाने नाही तू बोलत. नक्कीच या ऐश्वर्याने तुझ्या मनात काही बाई भरवलंय. तेव्हा लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश, मी काही मूर्ख नाहीये की कोणीही माझ्या मनाला काहीही सांगेल आणि मी ते पटवून घेईन. शर्वरी वंश, तुम्हीच नानांना मारलंय हे मला माहिती आहे आणि तरी सुद्धा जर का तुम्ही मला तुमच्या जाळ्यात ओढण्याचा काम करत असाल तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही. त्यावेळेला शर्वरी बोलते, ठीक आहे, मी नानांना मारलं, मी कबूल करते. तुझ्याकडे काय पुरावा आहे ग? तेव्हा जानकी बोलते, शर्वरी वंश, माझ्याकडे पुरावा आहे ना, म्हणूनच मी बोलतेय. शर्वरी वंश, एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी पुराव्याशिवाय मी बोलूच शकत नाही. तेव्हा मात्र शर्वरीची बोबडी वळलेली असते. त्यावेळेला राहुल बोलतो, काय चाललंय तुमचं? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, राहुल, तू तर गप्पच बस. या सर्व गोष्टींमध्ये तू सामील आहेस हे आम्हाला चांगलं माहिती आहे. तू आणि ही शर्वरी एकमेकांना आधीपासून ओळखता. एवढंच काय तर तुमच्या दोघांचं आधीपासूनच प्रेम आहे आणि तुम्हीच विक्रांतचा खून केलात. तेव्हा मात्र शर्वरी मुद्दामून बोंबास ठोकते. मुद्दामून मोठमोठ्याने रडायची सुरुवात करते. त्यावेळेला सुमित्राला तिची खूपच दया येते आणि सुमित्रा लगेच तिच्या जवळ जाते आणि तिला बोलते, शर्यू, अगं बाळा, शांत हो. तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस? त्यावेळेला शर्वरी बोलते, बघितलंस आई, बघितलंस जानकी वहिनी किती आणि काय काय माझ्यावरती आरोप करतेय. आई तूच बघ, आई काय राहिलं माझं आता? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, बस अगं, तुझी ही नाटकं बंद कर, कारण मला आहे ना कंटाळा आलाय. जानकी वहिनी, या आरोपांचा कंटाळा आलाय. तेव्हा जानकी बोलते, शर्वरी वंश, नाटकं तुमची बंद करा. अहो, तुमचं काय चालू आहे? शर्वरी वंश, एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही. आणि शर्वरी वंश, ही जर का नाटकं बंद केली नाहीत ना तर बघा काय होईल ते तुम्हालाच कळणार नाही. त्यावेळेला शर्वरीला खूपच चिड आलेली असते. त्यावेळेला शर्वरी बोलते, बस, काय पुरावा आहे ना तो दाखव. त्यावेळेला ऐश्वर्या विक्रांतचा मोबाईल दाखवते आणि विक्रांतच्या मोबाईल मधलं रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकवते. त्यावेळेला सुमित्राला मात्र खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला शर्वरीची बोबडी तर वळलेलीच असते, पण राहुल मात्र तिथनं फरार होण्याच्या प्रयत्नात असतो. पण तेवढ्यात सौमित्र राहुलची कॉलर पकडतो आणि सौमित्र राहुलला बोलतो, अरे मला तर तुझ्यावरती संशय होताच. मला शर्वरीचा हात तुझ्या हातात द्यायचाच नव्हता. खरं सांगू का, मला तर तुमचं हे नातच पटत नव्हतं, पण काय करणार, नाईलाज झाला माझा. पण जानकी वहिनी, मी जे सांगत होतो ते तुला आत्ता पटलं ना?
त्यावेळेला जानकी बोलते, सौमित्र भाऊजी, मला या गोष्टीची कमाल वाटते, शर्वरी वंशांना समजून घेणाऱ्या नवऱ्याला सोडून शर्वरी वंश या मुलाच्या प्रेमात का पडल्या. तेव्हा शर्वरी बोलते, खरं सांगू, मी राहुलच्या प्रेमात पडले याला जबाबदार सुद्धा विक्रांतच आहे. कारण विक्रांतचं वागणं मला कधीच पटलं नाही. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, विक्रांत भाऊजींचं वागणं तुम्हाला पटलं नाही. विक्रांत भाऊजींचं? शर्वरी वंश, स्वतःच्या मनाला विचारा. अहो, संशयी वृत्ती तर तुमची होती, तुमची. तुम्ही कायम विक्रांत भाऊजींकडे संशयानेच बघायचा. कोणत्याही मुलीशी बोलले तरी सुद्धा तुम्ही संशयच घ्यायचात. आणि तुम्ही काय केलं? अहो, ते तर तुमच्याशी प्रामाणिक राहिले, पण तुम्ही मात्र त्यांचा विश्वासघात केलात, त्यांना संपवलं. काय मिळालं काय तुम्हाला असं वागून? त्यावेळेला मात्र शर्वरी खूपच चिडते. त्यावेळेला शर्वरी बोलते, बस, उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस. त्यावेळेला सुमित्रा बोलते, शर्वरी गप्प बस. अगं, स्वतःच्या नवऱ्याला मारलंस तू. शर्वरी, असं का वागलीस तू? असं वागून तुला काय मिळालं? त्यावेळेला शर्वरी बोलते, आई तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का? त्यावेळेला सुमित्रा बोलते, अजिबात नाही, माझा तुझ्यावरती तर विश्वासच राहिला नाहीये आणि कधीच नसणार आहे. खरं सांगू का, मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये. शर्वरी, अगं, याचा अर्थ नानांना सुद्धा तूच मारलंस. तेव्हा शर्वरी बोलते, हो, मारलं नानांना मी. कारण नानांना सगळ्या गोष्टी कळल्या होत्या. राहुल आणि माझं प्रेम कळलं होतं, विक्रांत आणि त्यांची भेट झाली होती आणि म्हणूनच मला नानांना संपवावं लागलं. त्यावेळेला ऋषिकेश शर्वरीच्या सटासट कानाखाली आणतो आणि शर्वरीला बोलतो, शर्वरी, तुझी ही नाटकं आता बंद कर. अगं, किती खालच्या थराला जाऊन वागलीस तू. तुला कळतंय का किती खोटेपणा केलास? जरा तरी विचार करायचास तू. त्यावेळेला तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, ऋषिकेश दादा, अरे तुम्ही जरा तरी माझा विचार केलात का? तुम्ही जरा तरी माझा विचार केला असतात ना तर बरं झालं असतं. पण नाही, तुम्हाला माझा विचार करायचाच नाहीये. तुम्हाला फक्त आणि फक्त स्वतःचं भलं बघायचंय. त्यावेळेला जानकी बोलते, शर्वरी वंश, स्वतःच्या तोंडाला आराम द्या. कारण तुम्ही जे काही बोलताय ना ते तुमच्या मनाला तरी पटतंय का? शर्वरी वंश, अहो, ऋषिकेशनी कधीच स्वतःचा विचारच केला नाही. कायम ते स्वतःपेक्षा तुमचा विचार करत आले, त्यांच्या भावांचा विचार करत आले. अहो, ऋषिकेशनी एका झटक्यात ही प्रॉपर्टी लाथाडली असती. पण तुम्ही काय केलं? तुम्ही नानांचा जीव घेतलात. अहो, एकदा तरी मला बोलायचं, जानकी वहिनी, ही सगळी प्रॉपर्टी मला दे, नाहीतर मी नानांचा जीव घेईन. मी तुम्हाला तिथल्या तिथे सगळं काही दिलं असतं. कारण माझ्यासाठी माझं कुटुंब महत्वाचं आहे. शर्वरी वंश, पैसा काय हो, आज आहे उद्या नाही, पण माझ्यासाठी माझी माणसं महत्वाची आहे. तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला शर्वरी बोलते, काय करणार आहेस तू? तुला काय वाटलं? तू आता हे जे काही पुरावे दाखवतेस ते पुरावे बघून मला पोलीस अरेस्ट करतील? तर तसं होणार नाही. कारण पोलिसांनी जरी ठरवलं ना तरी ते मला अरेस्ट नाही करू शकत. कारण हे पुरावे काही झालं तरी काही सिद्ध करत नाही. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, बरोबर आहे शर्वरी, तुझं काही एक चुकीचं नाहीये आणि मला मात्र तुझं हे बोलणं पटतंय या शर्वरी. खरं सांगू का शर्वरी, खरं तर चुकतंय तुझं वागणं चुकतंय, पण तुला कळतच नाहीये. पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकले, ती म्हणजे शर्वरी, आता सगळं काही संपल्यात जमाय. कारण तू मगापासून जे काही ओकत होतीस ना आमच्या समोर, ते सगळं काही रेकॉर्ड आहे. तू स्वतःच्या तोंडाने विक्रांत आणि नानांचा खून केलास हे सांगितलंस, ते सुद्धा मी रेकॉर्ड केलंय. तेव्हा मात्र तिची चांगलीच भंबेरी उडालेली असते. त्यावेळेला सुमित्रा बोलते, अगं, कोणत्या जन्माचं पाप हे आमच्यावरती तू असं फेडतेस? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, आई, त्याच वेळेला नानांनी जर का मला पैसा दिला असता तर कदाचित आज या गोष्टी घडल्याच नाही. पण नानांना मात्र आडमुठेपणा करायचा होता आणि त्यांनी तोच आडमुठेपणा केला.
काय गरज होती त्यांना? तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, आता सगळं काही संपलंय, आता मला हा विषय ताणायचाच नाहीये, प्लीज या सर्व गोष्टी बंद करा. त्यावेळेला जानकी खूपच चिडते. जानकी म्हणते, ऋषिकेश आता तरी या शर्वरीला पोलिसांच्या ताब्यात द्या. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी खरंच मला कळत नाहीये की मी काय करू. जानकी मला या शर्वरीचं वागणंच समजत नाही. त्यावेळेला शर्वरी बोलते, ऋषिकेश दादा, मला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा विचार सुद्धा करू नकोस, कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी खूपच महाग पडतील. त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश हिला घाबरायची गरज नाहीये, जे काही आहे ते तुमच्या समोर आहे ऋषिकेश, आणि आपल्याला आता तेच साध्य करायचंय. तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीकडे बघत राहतो आणि त्याच वेळेला जानकी शर्वरीला म्हणते, तुमच्या पापाचा पाडा भरला, चला आता पोलीस स्टेशनमध्ये. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सहजासहजी ही शर्वरी सगळं काही कबूल करेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.